हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्लासेस. आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मागील ज्या काही कंबाईनच्या एक्झाम झालेल्या आहेत, म्हणजेच PSI, STI आणि ASO यांच्या संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये जेवढेही प्रश्न विचारले गेलेले आहेत तेवढे आज आपण डिस्कस करणार आहोत. तर 30+ क्वेश्चन्स हे मागील 10 वर्षांमध्ये विचारले गेलेले आहेत. म्हणजे तुम्ही ॲव्हरेज धरून चला की प्रत्येक वर्षी म्हणजेच प्रत्येक एक्झाममध्ये कमीत कमी 3 प्रश्न जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल विचारले गेलेले आहेत आणि म्हणून आज आपण हे डिस्कस करणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपण एक सेपरेट लेक्चर घेणारच आहोत. त्याच्यामध्ये आपण त्यांची सर्व इन्फॉर्मेशन बघणार आहोत. पण आज आपण एक परीक्षेच्या दृष्टीने कोणत्या टाईपचे प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारले जातात त्या दृष्टीने आपण आजचे लेक्चर हे घेत आहोत. तर लेक्चर स्टार्ट करण्याआधी सर्वांना विनंती आहे, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न आहे, बंदिस्त वर्ग म्हणजे जात होय ही व्याख्या कोणी केली? ऑप्शन दिलेत आपल्याला, महात्मा गांधी, महात्मा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर या ठिकाणी बरोबर पर्यायी उत्तर आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बंदिस्त वर्ग म्हणजेच जात होय ही व्याख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. आता ह्या सर्व प्रश्नांमध्ये ज्या ठिकाणी मला वाटलं की तुम्हाला काहीतरी माहिती सांगायची गरजेची आहे तर त्या ठिकाणी मी सांगेल, अदरवाईज आपण फक्त क्वेश्चन आणि आन्सर्स हे बघणार आहोत. बघूया पुढचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या प्रचारासाठी जनता पत्र व टिंबटिंब ह्या पत्रांचा वापर केला. ऑप्शन आहे मूकनायक, सुधारक, वर्तमान दीपिका आणि विचार लहरी. तर या ठिकाणी बरोबर पर्यायी उत्तर आहे ते म्हणजे मूकनायक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या प्रचारासाठी जनता पत्र आणि मूकनायक या वृत्तपत्रांचा वापर केला. आता मूकनायक जे आहे हे एक नियतकालिक होतं. याची सुरुवात 1920 पासून झाली आणि ते पाक्षिक होतं. पाक्षिक म्हणजे 15 दिवसानंतर प्रसारित होणारं, त्याला आपण पाक्षिक असं म्हणतो. आणि हे जे काही मूकनायक नियतकालिक होतं त्याचे संपादक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर एवढे पॉईंट्स लक्षात ठेवा. मूकनायक हे जे काही नियतकालिक आहेत याच्यावरती बरेचसे क्वेश्चन्स हे विचारले गेलेले आहेत आतापर्यंत, तुम्हाला पुढे बघायला मिळतीलच. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ए, मूकनायक. बघूया पुढचा प्रश्न. इसवी सन 1927 वर्षी महाड येथे चवदार तळे सत्याग्रह कोणी सुरू केला? ऑप्शन दिलेत, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विनायक दामोदर सावरकर आणि विठ्ठल रामजी शिंदे. तर या ठिकाणी बरोबर पर्यायी उत्तर आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इसवी सन 1927व्या वर्षी महाड येथे चवदार तळे सत्याग्रह जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केला. आता हा चवदार तळे सत्याग्रह त्यांनी का केला? कारण C.K. बोले या नावाचे एक ब्राह्मणेतर पक्षाचे नेते होते. त्यांनी 1923 साली मुंबई प्रांतीय कायदेमंडळामध्ये अस्पृश्यता विरोधी ठराव हा पास करून घेतला होता आणि या ठरावामध्ये सांगितल्याप्रमाणे महाड नगरपालिकेने चवदार तळे जे आहे ते अस्पृश्यांसाठी खुलं करून दिलेलं होतं. पण ज्या लोकांसाठी म्हणजेच अस्पृश्यांसाठी हे तळं खुलं करून दिलेलं होतं तेच लोक त्या ठिकाणी पाणी भरण्यास जात नव्हते, कारण त्यांना उच्चवर्णीयांची भीती होती. आणि ही भीती घालवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं तर 20 मार्च 1927 या दिवशी ते त्या तळ्यामधलं ओंजळभर पाणी पिले आणि त्या पाठोपाठ प्रचंड जो काही जनसमुदाय होता त्यांनी सुद्धा त्यांचं अनुकरण केलं. आणि त्या दिवसापासून अस्पृश्य जे काही लोक होते ज्यांच्यासाठी हे तळं उपलब्ध करून दिलेलं होतं, खुलं करून दिलेलं होतं, ते लोक या ठिकाणी पाणी हे भरू लागले. तर यालाच चवदार तळे सत्याग्रह असं म्हटलं जातं. आणि हा जो काही सत्याग्रह आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. कधी तर 20 मार्च 1927 या दिवशी. बघूया पुढचा प्रश्न. महाड येथे चवदार तळे सत्याग्रह कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? आत्ताच आपण बघितलं, ऑप्शन दिलेत बघा इथे, 1923, 1925, 1926 आणि 1927. तर चवदार तळे सत्याग्रह जो आहे तो 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केला. आणि त्यामुळे या ठिकाणी बरोबर जे पर्यायी उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, इसवी सन 1927. बघूया पुढील प्रश्न. बहिष्कृत हितकारणी सभा कोणी स्थापन केली? ऑप्शन दिलेत, महात्मा ज्योतिबा फुले,
विठ्ठल रामजी शिंदे, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बहिष्कृत हितकारणी सभा जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केली. ती कधी स्थापन केली तर 9 मार्च 1924 या दिवशी. आणि याची स्थापना कुठे झाली तर मुंबई या ठिकाणी. अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन करण्यामागचा उद्देश काय होता तर बहिष्कृत समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करणं, त्यांच्यासाठी वाचनालय आणि स्वाध्याय वर्ग उघडणं आणि एकंदरीतच या समाजाची आर्थिक स्थिती सुधारणं. तर यासाठी बहिष्कृत हितकारणी सभा जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केली. याच्यावरती अजून एक प्रश्न विचारला जातो बघा की बहिष्कृत हितकारणी सभेचं ब्रीद वाक्य काय होतं. शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा हे या सभेचं ब्रीद वाक्य होतं. ठीक आहे, लक्षात ठेवा. शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा हे बहिष्कृत हितकारणी सभेचं ब्रीद वाक्य हे होतं. बघूया पुढील प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टिंबटिंब येथे आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. ऑप्शन आहे नागपूर, महाड, नाशिक आणि औरंगाबाद. तर या ठिकाणी बरोबर पर्यायी उत्तर आहे ते म्हणजे नागपूर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर या ठिकाणी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म हा स्वीकारला. डेट विचारली तर ती लक्षात ठेवा, 14 ऑक्टोबर 1956 रोजी. ठीक आहे, 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षाही घेतली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक फेमस असं वाक्य आहे बघा की मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलेलो असलो तरी पण मी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि त्यासाठीच त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षाही घेतली. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल पुढील 3 विधानांचा विचार करा. 3 विधानं दिलीत बघा, त्यापैकी बरोबर कोणतं आहे हे आपल्याला विचारलंय. विधानं काय आहेत बघा. दलितांच्या राजकीय हक्कासाठी त्यांनी सन 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. त्यांनी म्हटले होते, जरी मी जन्माने हिंदू असलो तरी मरताना हिंदू राहणार नाही. आणि ते त्याच वर्षी निवर्तले ज्या वर्षी त्यांनी बुद्ध धर्म हा स्वीकारला. तर या ठिकाणी बरोबर विधानं कोणती आहेत तर वरील जे काही 3ही विधानं आहेत ती सर्व बरोबर आहेत. ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच आहेत. आणि म्हणून या ठिकाणी बरोबर पर्यायी उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सी, अ, ब आणि क. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना जी आहे ती 15 ऑगस्ट 1936 रोजी झालेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती केलेली होती. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देहांत जे आहे ते 6 डिसेंबर 1956 या वर्षी झालं, ज्या वर्षी त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला होता त्याच वर्षी. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. कुठल्या परिषदेत जमलेल्या हजारो दलितांना संबोधताना शाहू महाराजांनी डॉक्टर आंबेडकर यांची ओळख करून देताना हा तुमचा भावी नेता असे म्हटले. ऑप्शन दिलेत महाड, माणगाव, अमरावती आणि नाशिक. तर या ठिकाणी बरोबर पर्याय उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर बी, माणगाव. 21 आणि 22 मार्च 1920 रोजी माणगाव येथे ही परिषद भरलेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत ते ह्या परिषदेचे अध्यक्ष होते. आणि याच परिषदेमध्ये हजारो दलितांना संबोधताना शाहू महाराज जे आहेत त्यांनी डॉक्टर आंबेडकर यांची ओळख करून देताना हा तुमचा भावी नेता आहे असं म्हटलं होतं. यावर सुद्धा बरेच प्रश्न विचारले बघा माणगाववरती, तुम्हाला कळेलच पुढे. बघूया पुढचा प्रश्न. कशामधील डॉक्टर आंबेडकर यांचे अग्रलेख म्हणजे शैलीच्या सौंदर्याने सजलेले वैचारिक गद्य होय. ऑप्शन दिलेत मूकनायक, बहिष्कृत भारत, समतापत्र आणि प्रबुद्ध भारत. तर या ठिकाणी सुद्धा बरोबर पर्यायी उत्तर आहे ते म्हणजे मूकनायक. मूकनायक बद्दल आपण आधीही बघितलं की मूकनायक जे होतं ते एक नियतकालिक म्हणजेच पाक्षिक होतं. याची सुरुवात 1920 पासून झाली आणि याचे संपादक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बघूया पुढील प्रश्न. डॉक्टर आंबेडकरांचे कोणते लिखाण नाही. 4 ऑप्शन दिले बघा, त्यापैकी त्यांनी कोणतं लिखाण केलेलं नाहीये ते आपल्याला विचारलंय. ऑप्शन दिलेले आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी, रिडल्स इन हिंदुइझम, गांधी अँड द फायनान्शियल थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट आणि वरीलपैकी एकही पर्याय बरोबर नाही. तर यापैकी बरोबर जे उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर डी, वरील एकही पर्याय बरोबर नाही. कोणतं लिखाण नाहीये असं आपल्याला विचारलंय, पण हे वरचे जे काही 3 ऑप्शन दिलेले आहेत ते सर्व त्यांनी लिहिलेले आहेत. बघूया पुढील प्रश्न. बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेची स्थापना कोणी केली.
ऑप्शन दिलेत विठ्ठल रामजी शिंदे, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर BR आंबेडकर आणि महात्मा फुले. तर हा प्रश्न आपण मागेही बघितला, 2-3 वेळेस विचारला गेलेला आहे आतापर्यंत आणि म्हणून या ठिकाणी बरोबर पर्याय उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सी, डॉक्टर BR आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढील प्रश्न आहे बघा, संघर्ष करा व संघटित व्हा हे कोणाचे ब्रीदवाक्य होते? ऑप्शन दिलेत दीनबंधू, सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटी, समता संघ आणि बहिष्कृत हितकारणी सभा. तर आपण मागेही बघितलं बघा, याचं उत्तर ते आहे बहिष्कृत हितकारणी सभा. शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा हे ब्रीदवाक्य जे आहे ते बहिष्कृत हितकारणी सभेचं होतं आणि या सभेची स्थापना जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली होती. बघूया पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्या गोलमेज परिषदेत उपस्थित होते? हाही प्रश्न महत्त्वाचा आहे बघा. ऑप्शन दिलेत पहिली गोलमेज परिषद, दुसरी गोलमेज परिषद आणि तिसरी गोलमेज परिषद. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जर विचारलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत ते 3ही गोलमेज परिषदेला उपस्थित होते. 3 गोलमेज परिषद झालेल्या होत्या त्यावेळेला आणि त्या 3ही गोलमेज परिषदांमध्ये उपस्थिती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. जर महात्मा गांधींबद्दल विचारलं तर महात्मा गांधी हे फक्त एकाच गोलमेज परिषदेमध्ये हजर होते, बाकी 2 गोलमेज परिषदेमध्ये ते गेले नव्हते. त्यांच्यावर सुद्धा प्रश्न हा विचारला जातो, त्यामुळे लक्षात ठेवा. आणि म्हणून या ठिकाणी बरोबर पर्याय उत्तर आहे ते म्हणजे अ, ब आणि क. बघूया पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1923 साली लंडन विद्यापीठाने अर्थशास्त्रातील कोणत्या प्रबंधावर डॉक्टर ऑफ सायन्सची पदवी दिली? ऑप्शन दिलेत द प्रॉब्लेम ऑफ रुपी, द प्रॉब्लेम ऑफ मनी, ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ॲट द ईस्ट इंडिया कंपनी आणि द इव्हॅल्युएशन अँड प्रिन्सिपल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया. तर याचं उत्तर सर्वांना माहीतच असेल, ते आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे त्यांनी 1923 साली लंडन विद्यापीठामध्ये सदर प्रबंध हा लिहिलेला होता. या प्रबंधामध्ये भारतीय चलन व्यवस्थेवरती प्रश्न हे विचारण्यात आलेले होते आणि या पुस्तकाचा परिपाक म्हणून इंग्रजांनी 1935 साली भारतीय रिझर्व्ह बँक जी आहे ती स्थापन केली. म्हणजे एवढं मोठं त्यांचं लिखाण होतं. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1923 साली लंडन विद्यापीठाने अर्थशास्त्रातील द प्रॉब्लेम ऑफ रुपी या प्रबंधाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्सची पदवीही दिली. बघूया पुढील प्रश्न, सन 1927 मध्ये डॉक्टर BR आंबेडकर यांनी सुरू केलेले बहिष्कृत भारत हे काय होते? ऑप्शन दिले मासिक, दैनिक, साप्ताहिक आणि पाक्षिक. तर आपण मागेच बघितलं की बहिष्कृत भारत जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेलं होतं. याचे संस्थापक होते पांडुरंग भटकर आणि याची सुरुवात झाली होती 3 एप्रिल 1927 पासून आणि बहिष्कृत भारत जे आहे ते पाक्षिक होतं. बाकी इन्फॉर्मेशन पण लक्षात ठेवा बघा बहिष्कृत भारतबद्दल. बहिष्कृत भारत जे आहे ते एक पाक्षिक होतं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 एप्रिल 1927 रोजी सुरू केलेलं होतं आणि याचे संस्थापक होते पांडुरंग भटकर. बघूया पुढील प्रश्न, महात्मा गांधी व आंबेडकर यांच्यात पुणे करार होऊन. ऑप्शन दिलेत दलितांचे स्वतंत्र मतदारसंघ रद्द झाले, दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले, केंद्रीय कायदेमंडळात दलितांना राखीव जागा देण्यात आल्या नाहीत आणि प्रांतीय कायदेमंडळात दलितांना स्वतंत्र जागा देण्यात आल्या नाहीत. तर या ठिकाणी बरोबर जे पर्यायी उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, दलितांचे स्वतंत्र मतदारसंघ रद्द झाले. पुणे कराराबद्दल जर बोलायचं झालं तर बऱ्याचदा असाही प्रश्न विचारला गेलेला आहे की पुणे करार हा कोणत्या 2 व्यक्तींमध्ये झालेला आहे? तर पुणे करार जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये झालाय. कधी? तर 20 सप्टेंबर 1932 रोजी. आणि ह्या पुणे करारामध्ये दलितांचे स्वतंत्र मतदारसंघ हे रद्द झाले, पण त्याऐवजी त्यांना काही राखीव जागा देण्यात आल्या, जसं की केंद्रीय कायदेमंडळामध्ये एकूण 18% जागा देण्यात आल्या. बघूया पुढील प्रश्न, स्वतंत्र मजूर पक्षाबाबत काय खरे नाही? ऑप्शन दिले तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला होता, जनता या पक्षाचे मुखपत्र होते, काबाड कष्ट करणाऱ्यांचे हित पक्षाने जोपासले, पक्षाने 1937च्या निवडणुका लढविल्या, पक्ष अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनमध्ये विलीन झाला. तर यापैकी पर्याय उत्तर म्हणजे चुकीचं जे आहे विधान या 5 विधानांपैकी ते कोणतं आहे हे आपल्याला विचारलंय.
तर या ठिकाणी जे चुकीचं विधान आहे ते आहे ऑप्शन नंबर ई, पक्ष अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनमध्ये विलीन झाला. स्वतंत्र मजूर पक्ष जो आहे तो 15 ऑगस्ट 1936 रोजी स्थापन करण्यात आला. त्याचे संस्थापक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि जर स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन करण्यामागचं कारण काय होतं? अस्पृश्य वर्गाची स्वतंत्र राजकीय ओळख प्रस्थापित करणं हे याचं उद्दिष्ट होतं. आणि त्या दृष्टीने प्रांतिक निवडणुकांमध्ये सहभागी होणं हे सुद्धा उद्दिष्ट होतं. आणि जनता हे या पक्षाचे मुखपत्र होते. काबाड कष्ट करणाऱ्यांचे हित पक्षाने जोपासले होते. आणि या पक्षाने 1937च्या ज्या निवडणुका होत्या त्या लढवल्या होत्या. आणि या निवडणुकांमध्ये म्हणजे ह्या प्रांतीय निवडणुका होत्या त्यामध्ये डॉक्टर आंबेडकर जे आहेत ते भायखळा परळ या राखीव जागेवर निवडून सुद्धा आलेले होते. तर लक्षात ठेवा, स्वतंत्र मजूर पक्षाबद्दल हे 4 विधानं बरोबर आहेत आणि 5वं जे आहे ते चुकीचं आहे. बघूया पुढील प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्यांसाठी कोणता पक्ष स्थापन केला? ऑप्शन आहे शेड्यूल कास्ट फेडरेशन, स्वतंत्र मजूर पक्ष, समता पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. तर या ठिकाणी बरोबर पर्यायी उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ए, शेड्यूल कास्ट फेडरेशन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं बघा, तर 1942 साली जो स्वतंत्र मजूर पक्ष होता तो विसर्जित केला आणि त्या जागी शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. तर लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्य करण्यासाठी शेड्यूल कास्ट फेडरेशन हा पक्ष स्थापन केला. बघूया पुढील प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टिंबटिंब या ठिकाणी मनुस्मृतीचे दहन करण्याचा निर्णय घेतला. ऑप्शन दिलेत पुणे, पंढरपूर, सातारा आणि महाड. तर या ठिकाणी बरोबर पर्यायी उत्तर आहे ते म्हणजे महाड. आता मनुस्मृतीचं दहन करण्यामागचं कारण काय होतं, तर आपण मागे बघितलं की चौदार तळे सत्याग्रह जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता. याचा उद्देश हा होता की अस्पृश्यांसाठी चौदार तळं जे आहे ते पिण्यासाठी खुलं करून द्यावं. ते खुलंही करून दिलेलं होतं. अस्पृश्य त्या ठिकाणी पाणीही पित होते. पण त्यानंतर काय झालं की महाडमधील जे काय सनातनी व्यक्ती होते, जे धर्म वगैरे ह्या गोष्टी मानत होते, त्यांनी जनावरांच्या मूत्राने ते तळं शुद्ध करून घेतलं आणि अस्पृश्यांनी तळ्याचं पाणी वापरू नये असं त्यांना सांगितलं. त्यासाठी त्यांनी दबावही आणला त्यांच्यावरती. तसं बघायला गेलं तर ही कोर्टाची आज्ञा होती की जे काय चौदार तळं आहे ते पाणी सर्वांसाठी खुलं करावं. पण हे जे काही सनातनी लोक होते त्यांनी शासकीय आज्ञा पाळण्यासाठी सुद्धा विरोध केला आणि त्यामुळे सनातनी लोकांची ही जी काही कृती आहे त्याचा निषेध म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती हा ग्रंथ जाळण्याचा निर्णय घेतला. आणि त्या अनुषंगाने 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो अनुयायांच्या उपस्थितीने मनुस्मृतीचे दहन हे केले. तर लक्षात आलंच असेल तुमच्या की सुरुवातीला जे चौदार तळं होतं ते अस्पृश्यांसाठी खुलं केलं गेलं. त्या ठिकाणी ते पाणीही पित असत, पण सनातनी लोकांना ते मान्य नव्हतं. त्यांनी शासकीय आज्ञा ही पाळली नाही आणि जनावरांच्या मूत्राने पुन्हा एकदा ते जे काही तळं होतं ते साफ करून घेतलं आणि अस्पृश्यांना त्या ठिकाणी पाणी पिऊ नका म्हणून दबाव आणला. आणि शासकीय आज्ञेचा पण त्यांनी विरोध केला, ती मान्य केली नाही. हे बघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार त्यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी हजारो अनुयायांच्या उपस्थितीमध्ये मनुस्मृतीचे दहन हे केले. तर हे कुठं झालेलं आहे, तर महाडमध्ये झालेलं आहे. बघूया पुढील प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत टिंबटिंबची मागणी केली. स्वतंत्र मतदारसंघ, संघ आरक्षण, स्त्री शिक्षण आणि मंदिर प्रवेश. तर या ठिकाणी सर्वांना माहिती, याचं उत्तर ते म्हणजे स्वतंत्र मतदारसंघ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे त्यांनी गोलमेज परिषदेमध्ये स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केलेली होती, पण त्यांची ती मागणी मान्य झाली नव्हती. स्वतंत्र मतदारसंघाऐवजी त्यांना काही राखीव जागा ह्या देण्यात आलेल्या होत्या. बघूया पुढील प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या विद्यापीठाने PhD प्रदान केली? ऑप्शन आहे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, बोस्टन विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ आणि केम्ब्रिज विद्यापीठ. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे त्यांना कोलंबिया विद्यापीठाने PhD प्रदान केलेली होती. बघू पुढील प्रश्न. पुणे कराराबाबत कोणती विधाने बरोबर आहेत? 3 विधानं दिलेली आहेत आणि बरोबर कोणती आहे ते आपल्याला ओळखायचंय. काय म्हटले बघा, बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये झाला. अगदी बरोबर आहे.
आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मान्य झाली हे विधान चूक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मतदारसंघाची मागणी जी आहे ती मान्य झाली नाही. अस्पृश्यांसाठी राखीव जागा ह्या देण्यात आल्या, तर तिसरं विधान बरोबर आहे. आणि पर्यायी उत्तरामधून ऑप्शन नंबर बी जे आहे अ आणि क हे दोन विधानं बरोबर आहेत. पुणे करार जो आहे तो 1932 साली म्हणजे 20 सप्टेंबर 1932 साली झालेला होता. कुणामध्ये? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती, पण ती मान्य झाली नाही आणि त्याऐवजी त्यांना राखीव जागा ज्या आहेत त्या देण्यात आल्या. बघूया पुढील प्रश्न. मूकनायक हे नियतकालिक टिंबटिंब यांनी सुरू केले. ऑप्शन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, गोपाळबाबा वलंगकर आणि महर्षी धोंडो केशव कर्वे. तर याचं उत्तर आपल्याला माहिती आहे, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मूकनायक जे आहे ते एक पाक्षिक होतं आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेलं होतं. बघूया पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणते डॉक्टर आंबेडकरांचे वृत्तपत्र नव्हते? ऑप्शन आहे हरिजन, मूकनायक, समता आणि प्रबुद्ध भारत. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ते म्हणजे हरिजन. डॉक्टर आंबेडकरांनी हरिजन हे वृत्तपत्र सुरू केलेलं नव्हतं. हरिजन हे जे काय वृत्तपत्र आहे ते महात्मा गांधी यांनी 1932 साली सुरू केलेलं होतं. तर लक्षात ठेवा, हरिजन हे वृत्तपत्र कोणाचं होतं? महात्मा गांधी यांनी सुरू केलेलं होतं 1932 मध्ये. बघूया पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते? ऑप्शन दिलेत मूकनायक, जनता, संदेश आणि समता. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ते म्हणजे संदेश. संदेश हे जे काय वृत्तपत्र होतं ते डॉक्टर आंबेडकरांनी सुरू केलेलं नव्हतं. ते फाल्गुनभाई पटेल यांनी 1923 साली सुरू केलं आणि हे गुजराती या भाषेमध्ये होतं. लक्षात ठेवा, संदेश हे जे काय वृत्तपत्र होतं ते 1923 साली फाल्गुनभाई पटेल यांनी सुरू केलेलं होतं आणि ते गुजराती होतं. खाली दिलेल्या वृत्तपत्रांपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर आंबेडकरांनी सुरू केले नव्हते? ऑप्शन आहे बहिष्कृत भारत, जनता, समता आणि नवजवान. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ते म्हणजे नवजवान. नवजवान हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं नव्हतं. बघूया पुढील प्रश्न. बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली? ऑप्शन आहे महात्मा फुले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याचंही उत्तर आपल्याला माहिती आहे. तिसऱ्यांदा हा प्रश्न रिपीट होतोय. तर याचा आन्सर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली होती. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना टिंबटिंब यांनी केली. ऑप्शन आहे विठ्ठल रामजी शिंदे, ज्योतिबा फुले, डॉक्टर B.R. आंबेडकर आणि रमाबाई रानडे. तर बरोबर उत्तर आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. दलितांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणं हे बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाचं उद्दिष्ट होतं, तर हेही लक्षात ठेवा. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? ऑप्शन दिलेत नाशिक, रत्नागिरी, महाड आणि मुंबई. तर करेक्ट आन्सर आहे महाड. आपण याच्याबद्दल ऑलरेडी बघितलंय बघा की 14 तळे सत्याग्रह कसा झाला, त्यानंतर काय झालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन का केले. तर मनुस्मृतीचं दहन जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि कुठे? तर महाड या ठिकाणी. सन 1930 साली नाशिक येथे काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यासाठी कोणी सत्याग्रह केला? ऑप्शन आहे सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि महात्मा गांधी. तर करेक्ट आन्सर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1930 साली हा सत्याग्रह सुरू झाला आणि तो 1935 पर्यंत चालूच होता. तर एकूण 5 वर्षांपर्यंत हा सत्याग्रह चालू होता. तर लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे त्यांनी 1930 साली नाशिक येथे काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी सत्याग्रह केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत टिंबटिंबची मागणी केली. ऑप्शन आहे स्वतंत्र मतदारसंघ, आरक्षण, स्त्री शिक्षण आणि मंदिर प्रवेश. हा सुद्धा प्रश्न दुसऱ्यांदा रिपीट होतोय, 2 वेळेस विचारला गेला आतापर्यंत. याचं उत्तर आहे स्वतंत्र मतदारसंघ.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे त्यांनी गोलमेज परिषदेमध्ये स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केलेली होती, पण त्यांची ती मागणी मान्य झाली नाही आणि त्याऐवजी त्यांना काही राखीव जागा ज्या आहेत त्या देण्यात आल्या. इसवी सन 1932 मध्ये डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात झालेला करार कोणता? ऑप्शन आहे जातीय निवाडा, पुणे करार, अस्पृश्योद्धार संबंधीची रूपरेषा आणि वरीलपैकी कोणतेही नाही. आपण आतापर्यंत बघतच आलोय बघा. 1932 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार हा झाला. 20 सप्टेंबर 1932 रोजी झाला. शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली? ऑप्शन आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रामानंद सरस्वती. तर बरोबर उत्तर आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1942 साली स्वतंत्र मजूर पक्ष जो होता त्याचं विसर्जन करण्यात आलं आणि त्याऐवजी शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण मागील 10 वर्षांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती जेवढेही प्रश्न विचारलेले आहेत तेवढे सर्व कव्हर केलेले आहेत. जेही इम्पॉर्टंट पॉईंट्स होते ते मी तुम्हाला ॲडिशनल सांगितलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपण एक सेपरेट लेक्चरही बनवणार आहोत, ज्यामध्ये आपण त्यांची संपूर्ण जी काय माहिती आहे ती डिस्कस करू. आजचं लेक्चर जे आहे ते तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. जर लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा. काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात आणि आपल्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. तसंच जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.